हॅलो फ्रेंड्स, आर्ट गॅलरीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी रांगोळीचा व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला। ही आहे माझी रांगोळी डिझाइन, फोल्डेबल आहे। हिची क्वालिटी बघा तुम्ही, अजिबात क्रॅक वगैरे जात नाही, एकदम मऊ स्मूथ आहे। कॉर्नर्स वगैरे काहीच उचकत नाहीत। चेक करा, हे बघा तुम्ही। ह्याचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल। परमनंट मार्कर आहे आणि OHP शीट प्लस झेरॉक्स वरती ठेवून आउटर लाईन आपण घेणार आहोत। फक्त बॉर्डर घ्यायची आहे। फॅब्रिक ग्लू यूज करत आहे मी व 60% फॅब्रिक ग्लू आहे, 40% पाणी मिक्स केलेलं आहे त्याच्यात। ग्लू आपल्याला जास्त पातळही नाही करायचा आणि जास्त घट्ट पण नाही करायचा। फर्स्ट आपण ग्लू ऍप्लिकेशन करून घेणार आहोत। रांगोळीवरती स्प्रेड करून घेऊया। पेपर घेऊन त्याच्यावरती प्रेस करायचा आहे। पेपर OHP शीट काहीही चालेल। व्यवस्थित प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राची रांगोळी झटकून घ्यायची आहे। सेम पद्धतीने आपण लीप पण करून घ्यायची आहे। तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा, मी त्याचे आन्सर देईन। कमी 2 तास तरी सुकायला ठेवायला पाहिजे सेकंड कोटच्या आधी। 2 तासानंतर आपण सेकंड कोट देणार आहोत। सेकंड कोटच्या वेळेस सेम क्वालिटी ग्लू घ्यायचा आहे। 60% ग्लू, 40% पाणी, अलगद हाताने ऍप्लिकेशन करायचं आहे। ग्लूचं प्रमाण हा खूप कमी प्रमाणात लावायचा आहे। जास्त प्रमाणात ग्लू झाला तर मग रांगोळी जास्त बसेल, आपली रांगोळी मऊ होणार नाही आणि ती फोल्ड पण होणार नाही। सेम पद्धतीने आपल्याला प्रेस करायचं आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी झटकायची आहे। ज्या साईडने आपण रांगोळी टाकलेली आहे त्या साईडने आपण प्रमाणे चिमटीत धरून रांगोळी टाकायची आहे, जेणेकरून 2 कलर मिक्स होणार नाही। झटकायच्या वेळेला ज्या साईडला तुमची काहीच डिझाईन नाही त्या साईडने झटकायचं आहे। ज्या साईडने आपण रांगोळी आधीची भरलेली आहे त्या साईडने झटकायचं नाही। मग काय होईल, या साईडने झटकल्याने ती रांगोळी मिक्स होऊ शकते। त्याच्यामुळे अपोजिट साईडने झटकायचं आहे। प्रत्येक डिझाईनला असंच करायचं आहे, अपोजिट साईडने झटकायचं जेणेकरून रांगोळी मिक्स होणार। झालेला आहे, याला पण आपण सुकायला ठेवायचं आहे। कमीत कमी 3 ते 4 तास सुकल्यानंतर आपण आउटर लाईन करून घ्यायची आहे आणि शेडिंग करायचं आहे। शेडिंगसाठी मी ॲक्रिलिक कलर वापरलेले आहेत।
माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या पुढील व्हिडिओचे. थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. करता तुम्ही व्हिडिओ बघा, अजून मला मोटिवेशन मिळेल की व्हिडिओ बनवण्यासाठी. आपल्याला पूर्ण बॉर्डर व्यवस्थित कट टू कट कटिंग करायची आहे. कटिंग झाल्यानंतर बघा माझा फ्लावर कसा दिसतो. नक्की सांगा कसा झालाय माझा फ्लावर. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक अँड सबस्क्राईब करा प्लीज.